नमस्कार मित्रांनो, हे काय आहे माहिती आहे का? हा आहे राजमा आणि सफेदवाला राजमा आहे. तर आता मी याला चांगला मस्त असं तेलात फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता याला मी लाल तिखट, हळद, मीठ वापरले आणि आमचा घाटी मसाला वापरलेला आहे. आता थोडंसं ओलं खोबरं मी चेचून टाकणार आहे आणि याचा मस्त असा झणझणीत आमटी बनवणार आहे, राजमाची आमटी. तर तुम्ही बघू शकता. झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे. आता हे याच्यात गरम पाणी ओतणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. तर आता बघा, हे ओलं खोबरं पण मी टाकलेलं आहे. आता हे थोडंसं परतून घेणार आणि हे गरम पाणी त्याच्यामध्ये सोडणार. आणखीन चांगलं मस्त असं शिजून देणार, राजमाची आमटी तयार करणार. तुम्ही बघू शकता. हे तर खरं म्हणजे पावसाळ्यातून खायला खूप छान आहे. जी आमटी बनवली तर भाकरी आणि सफेद ज्वारीची भाकरी आणि सफेद राजमाची आमटी, झणझणीत अशी तिखट मस्त बनवायची. आणि तर तुम्ही बघू शकता. मी आता थोडंसं खोबरं पण म्हणजे आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर तुम्हाला याच्यामध्ये कोथिंबीर हवी असली तर तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीरचा वापर करू शकत नाही. तर तुम्हाला म्हणजे ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. याला जारकोच्या शेंगा बोलतात गावाला, गेवड्याच्या शेंगा बोलतात. तर गावाला आमच्याकडे तर भरपूर म्हणजे पावसाळ्याच्या या दिवसात असं उसळ वगैरे याची मस्त छान अशी बनवतात. याला उकडून घेऊन कांद्यावरती फ्राय करतात आणि उसळ तयार करतात. खूप छान आणि टेस्टी लागते याची भाजी. तुम्हाला कोणाला जर भेटला हा राजमा सफेद तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून खा. तर आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते मला. आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर उकळी आल्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे. तर बघा, या पद्धतीने अशी आमटी तयार झाली पाणी वतल्यावर ना. आता उकळी फुटते, पण अजून मला पाण्याची गरज आहे. तर मी अजून थोडं पाणी टाकणार आहे, कारण काय शिजायला पण वेळ लागेल. तर तुम्ही बघू शकता. तर खोबरं असं मस्त असं वरती असं पोहत असल्यागत दिसणार. आता नंतर चांगली उकळी आली की बारीक गॅस करून शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे. तर ही अशा पद्धतीची आमटी तर खूपच छान लागते. तर तुम्ही बघू शकता. बघा, हे असं रस्सेदार बनवायला लागते छान असं मस्तपैकी. तर आता याला हळूहळू नंतर व्यवस्थित तरंग येतो लाल असा. आमच्या ह्या आमटीला म्हणजे जास्त काही वापरायची गरज नाही. कांदा नाही, टॅमॅटो नाही, फक्त लसूण, खोबरं, जिरं आणि आमचा घाटी मसाला, हळद, मीठ बस. आणि मस्त असं आधी ते राजमाचे दाणे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. तेलाचा पण कमी वापर, मस्त अशी झणझणीत. तर आता व्यवस्थित शिजली की मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झाली. तर तुम्ही सगळ्यांनी घरी आणा, बनवून खा मस्तपैकी. तर बघा मित्रांनो, ही मस्त अशी राजमाची आमटी झणझणीत बनवली बघा आणि मस्त झालेली आहे हे बघा. आणि हे ओल्या राजमा आहेत का, सुके नाही. तर आता भाकरी बरोबर आणि मस्त काढा करून झणझणीत आमटी खाणार आहे. तर चला या खायला मस्तपैकी तयार आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, या पद्धतीने शिस्त जरा भाजून घेतलं की मस्त असा आणि खूप टेस्टी लागतात. तर चला या खायला. तुम्हाला कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.